संकेत चेंडू आपण घेऊन जायचा आणि सामना 4 षटकाचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला एक मोठा सामना पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीम, एका बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसळे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बॉम्बे 11 कुंदे. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला सुनीलजी दळवी यांचा संघ तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूला भूषणदादा रोहणे यांचा बॉम्बे 11 कुंदे संघ तुम्ही पाहता. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर अध्यक्ष निलेश भाऊ शेलार असतील, उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब असतील, कार्याध्यक्ष चिंताबाजी मगर असतील, तदनंतर खजिनदार गणेशजी भोईर असतील, तदनंतर सुभाषजी गायकर असतील. यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही एन्जॉय करताय. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 हे वर्ष पहिलं तुम्ही पाहताय. खर तर भरपूर चांगली स्पर्धा. पहिला दिवस कालच्या दिवसामध्ये गाजवला शिवछत्रपती अंकरपाडा या संघाने, तो संघ पुढे सरकला. आज आपण पाहतोय खर तर 6 संघांचा घाशा गुंडाळला गेला आणि आता 2 मोठे संघ मध्ये मध्ये तुम्ही पाहताय. एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष भूमी 11 कुंदे या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चार षटकांची मॅच. 2 ऑफिशियल पंच पुन्हा एकदा सज्ज झालेत. जितू पानसरे सर आणि त्यांच्या साथीनं सचिनजी मात्रे सर मॅम सागाव हे पंच कमिटी आता सज्ज झाले. स्कोर झाले आमचे सज्ज. खरं तर अनिकेत धुमाळ आमच्या सोबत जोडले गेलेत. युटीसी लाईव्ह आता सज्ज झाली आहे आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये इथे मात्र जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळत एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला आपण पाहतोय. बॉल मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय. चौकार. सुरुवात मैदानामध्ये करत असताना संकेत दळबीच्या बॅटमधून हा चौकार आला. या 4 धाब्याच्या साथीनं श्री गणेश घरतीय टीम भूमी 11 कुंदे आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय बॅटर संकेत दळबीनं. पहिल्या 5 मध्ये अर्धशतक त्याने झळकावलाय. आत्मविश्वास त्याचा दुणावलाय. आज मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग करायचं याच अनुषंगानं स्वप्नवत सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज वासुदेव भोईर गोलंदाज तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. यावेळेस तुम्ही पाहू शकता प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज होत असताना. खरतर पॉइंटला एक खेळाडू पाहता, एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, डीप मध्ये पुन्हा एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये मिड विकेटला तुम्ही पाहताय. खरतर विघ्नेश गोतर्णेला तुम्ही पाहू शकता. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑफला देखील एक खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये. आणि गोलंदाज वासुदेव खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिली. 10 बिते घेणार नाहीयेत. कर माहिती संकेत दळबीला क्षेत्ररक्षण भरपूर स्ट्रॉंग आहे टीम कोसळे संघाचं. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 बॉल फेकले, त्यावरती धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये होत असताना गोलंदाज वासुदेव चांगला फटका बाहेर मिळतोय. इनफिल्डच्या वरनं खेळत बॉल चालला 20 शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती फरार. चौकार. रोशनजी संदेश सर आमच्यापासून रजा घेत असताना खरतर अजून एक मोठी स्पर्धा त्यांना कव्हर करायचं आहे. याच अनुषंगाने ते दाखल होतात. त्यांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. गोलंदाज वासुदेव सज्ज होतोय. बॅटची कडा घेतली पुन्हा एकदा. स्क्वेअर लेगला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षण धावतोय. विघ्नेशला तुम्ही पाहता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल एक मिळली. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा भरपूर वेगाने इथे मात्र एकवटल्या गेल्या. आणि या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 10 या आकड्यावरती जात असताना गावदेवी क्रिकेट संघ पोई ज्यांनी मात्र खेळ भरपूर चांगला दाखवला, परंतु पहिल्या षटकामध्ये नितीश भोईर वरती भरपूर मार पडला. त्यामुळेच की काय सामना एकतर्फा आपल्याला पाहायला मिळाला. एमडी स्पोर्ट्स कोसळे संघ 2 संघांना बीट करून पुढे सरकलाय, तर दुसऱ्या बाजूला बॉम्बे 11 कुंदे संघ देखील 2 संघाला बीट करून पुढे सरकलाय. आणि सध्याच्या घडीला एक मोठा सामना तुम्ही एन्जॉय करताय. क्वार्टर फायनलची लढत तुम्ही एन्जॉय करताय. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी
हा घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा इथे मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते थोडेसे पंबल झाले दरम्यान एक चेकी सिंगल इथे मिळतीये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 1/11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक पहिला बारकस असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले वासुदेवच्या माध्यमातून वासुदेव चांगला गोलंदाज आहे तितका चांगला फलंदाज भारता मागचा किताब त्याने पटकावला एका मॅच मध्ये खरं तर 6 विकेट त्याने संपादित केले होते आणि आता गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 2 चौकार जरूर आलेत पण तो कमबॅक करायचा प्रयत्न तो देखील करतोय स्ट्रायकिंग गेअरवरती तेजस शेलार स्वतः संघ नायक आता दाखल झाला त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे भूषणदादा रोहणे पहिला सामना खेळून ते मात्र निघून गेलेत परंतु आता त्यांच्या गैर उपस्थितीमध्ये हा संघ मैदानामध्ये खेळत असताना भूमी 11 कुंदे विपक्ष एमडी स्पोर्ट्स कोसळे या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्ही एन्जॉय करताय अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न होता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल करतोय वासुदेवला तुम्ही पाहू शकता त्याने लाईन आणि लेन वरती गोलंदाजी केली या मॅच मध्ये परंतु आता हा चेंडू इथे मात्र खराब फेकला एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाईल टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 12 गोलंदाज वासुदेव पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट नंबर द विकेट सफल झाले अडबा बाटा खेळण्याचा प्रयत्न अलूम द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू एक सिंगल एक पडली पंबा झाले दुसरीचा प्रयत्न 2 धावा बनतील का भरता वेगानं या 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल षटक क्रमांक पहिला संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती आतापर्यंत 14 धाबा 14 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या खरं तर पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार घेतला बॅटर संकेत दळबी आणि तेजस शेलारच्या माध्यमातून 14 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या या 14 धाबा पाहायच्यात खरं तर या स्ट्राइक रेटने बॅटिंग करते का टीम भूमी 11 कुंदे दोन्ही खेळाडू तुम्ही पाहता मैदानात मेहनत करत असताना परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोपकारा असणारा कोसळे संघ देखील कमी नाहीये त्यांची देखील बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे या मॅच मध्ये आता खरं तर तुम्ही दिवसभर केलेली मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणारा कारण इथून जर तुम्ही जिंकला तर एखादी ट्रॉफी तुम्हाला मिळणार एखादा पारितोषिक तुम्हाला इथून नक्कीच मिळेल परंतु जर इथून तुम्ही परास्त झाले तर हाती काही लागणार नाहीये हे देखील विसरून चालणार नाहीये एमडी स्पोर्ट्स कोसळे संघाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा उद्याच्या दिवसापासून नक्कीच त्या स्पर्धेला सुरुवात होईल त्यासाठी देखील आपण सुनीलजी दळवी साहेबांना देऊया शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी आणि आज खरं तर कामगिरी भरपूर चांगली झाली आहे कोसळे टीमच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी खेळला दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये कुंदे संघ जो लढतोय कारण पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा इथे जमा केल्या षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती महेंद्र गोतर्डे हा खेळाडू तुम्ही पाहता भरपूर चांगला खेळ सरपंच व उपसरपंच ट्रॉफी दापिवलीची स्पर्धा त्याने गाजवली 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना समोर काकडबाल संघ होता त्यांच्या अगेन्स्ट पहिला बॉल वाईट फेकला होता 1+1 अशा 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता कोसळे टीमनं आणि तोच खेळाडू महेंद्र गोतर्डे आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती दोन्ही पंचांचं मी कौतुक करेल खरं तर प्रचंड मेहनत मैदानावरती घेत असताना जितू पानसरे सर आणि त्याच्या साथीनं सचिनजी म्हात्रे सरांना तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम सागाव आणि आमचे तिसरे पंच प्रवीणजी विशे सर खरं तर भावड्या या नावाने ते सुपर आहेत आणि या मैदानावरती कित्येक स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेत कारण कल्याण ग्रामीणचा विचार केला तर प्रवीणजी विषय यांची वर्णी नेहमीच लागत असते पंच कमिटीमध्ये आणि आज देखील भरपूर चांगल्या खेळाचा योग्य तो न्याय देण्याचं कार्य त्यांनी केलं आणि कुणाला पावसाळे त्यांना देखील क्रिकेट पाहिला त्यामुळेच की काय प्रत्येक संघाचा इथे मात्र ते देखील आदर करतात आणि कोणत्याच संघावरती अन्याय होऊ नये याची ते कामगिरी घेत असतात काळजी घेत असतात गुरुदास या पहिला बॉल ऑन साइड ला फिरवलाय बॉल चाला डीप मध्ये खेळाडू पोहोचला स्क्वेअर लेगला झेल टिपला पहिला फलंदाज संकेतला परत लागेल माघारी फलंदाज बाद
पहिल्या बॉलवरती खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. संकेत दळवी आता मैदान सोडतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती अविनाशला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या मध्ये दाखल होता. या मॅच मध्ये संकेत दळवीचा रोल मोठा होता. धावा त्याला जमा करायच्या होत्या. खोऱ्याने पहिल्या षटकामध्ये धावा जरूर जमा केल्या, परंतु आता तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरा महेंद्र पहिल्या बॉलवरती त्यांनी गडी इथे मात्र बाद केला. नवीन खेळाडू अविनाश त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय तेजस शेलार मैदानात दाखल झालाय. चांगली बॅटिंग करायची या मॅच मध्ये. कमीत कमी 40 ते 45 धावा बनवायचे. याच अनुषंगाने आता ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. कुंदे गावचे सरपंच मुकेशजी शेलार साहेबांकडे 3 षटकारांसाठी इथे मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल, परंतु अजून एक पर्यंत बाद झालाय. अविनाशला तुम्ही पाहिलं मैदानाच्या मध्ये तो दाखल झाला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अगदी स्क्रीन समोर इथे मात्र अजून एक धक्का बसलाय. परत बाद. अगदी स्क्रीन समोर हा झेल टिपण्यात आला आणि अजून एक फलंदाज अविनाश आता मैदान सोडतोय. 2 बॉलवरती 2 विकेट संपादित केले. यावेळेस तुम्ही पाहताय गुरुदास महेंद्रनं जर तिसरा गडी इथे मात्र बाद केला तर सुनीलजी दळवी साहेबांकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्रला देण्यात येईल. सुनीलजी दळवी म्हटलं तर सातत्याने खेळाडूंचा मनोबल ते वाढवत असतात. गुरुदास तयार होतोय. महेंद्र हाफ ट्रॅकर होता. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंच इशारा करतात आमच्या परत व्हाईट बॉल 1 फॉर द ओव्हर. हा इशारा देखील पंचांनी आता महेंद्र पर्यंत पोहोचवलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होता. यावेळेस रोशनला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये तो दाखल झाला. गुरुदास महेंद्र राईट मारतो विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित होता. जेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बाल बचावले गेले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान 2 धाबा इथे भरपूर वेगाने एक पडला गेल्या. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. खरं तर खेळाडू उपस्थित होते ज्यांनी मात्र भरपूर चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला. साई होते. अगदी आपल्या संघासाठी काही धाबा त्याने वाचवल्या जरूर, परंतु 2 धाबा रोखू शकत नाही आणि याच 2 धाबाच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत. धावफलकावरती धाबा 17 धाबा आणि धुमाळ आमच्या पर्यंत माहिती पोहोचत असताना आतापर्यंत 3 बॉल संपन्न झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी यशाच्या मागे वासुदेव पोहोचला आणि त्याने अजून एक झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूषण शेलार आता दाखल होतोय. डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल झालाय, परंतु टॉप गिअर वरती आता बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत धाबा. धावफलकावरती 17 धाबा. 17चा खतरा आता टीम कुंदे संघावरती तुम्ही पाहताय. खरं तर महेंद्र गोतरने कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, कारण 3 धावा फक्त खर्च केल्या. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. गुरुदास यार राऊंड द विकेट. या वेळेला मात्र तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. भन्नाट बेग टप्पा पडला. बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. आय थिंक थोडीशी दुखापत जाणवते मी मरीन भूषण शेलारला, परंतु बॉल मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला. धाबे ते म्हणणार नाही. शेवटचा बॉल आता शिल्लक या 5 पद्या बंटगो. षटक क्रमांक दुसरा. 4 षटकांची बास तुम्हाला पाहायला मिळेल. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता वेगाने बीट करतोय महेंद्र गोतरनेला तुम्ही पाहताय. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आतापर्यंत दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गुरुदास यार पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल चालला इथे मात्र पॉइंटला. एकदा वेगवेगळी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा बनतील का पाहावं लागेल. 2 धाबा
इथे एकपटला गेल्या आणि त्याच 2 धाबाच्या साथीला धावफलक आतापर्यंत 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 19 धाबा बनल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि आता 12 चेंडू मध्ये किती धाबा जमा करते टीम भूमी 11 कुंदे हेच आपल्याला पाहायचं. महेंद्र गोतरण्याचं मी कौतुक करेल ज्याने षटक क्रमांक दुसरा फेकत असताना फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या अंती 14 धाबा खर्च केल्या गोलंदाज वासुदेवने, ज्याने मात्र महागडी गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकाच्या अंती फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि महत्वाचे जवळ 3 बॅटर बाद केले आणि आता नवीन गोलंदाज धर्मेंद्र गोलंदाजी मार्ग वरती. सलामीला आलेला बॅटर मध्याचार मध्ये तेजस शेलार आणि त्याचे साथीर भूषण शेलार ही जोडी तुम्हाला बार मिळते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. राईट नंबर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू धावतोय. नोमास लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 21 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती 14, दुसऱ्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या 5 धाबा खर्च केल्या. 19 धाबा धावफलकावरती होत्या. आता पहिल्या बॉलवरती 2 धाबा जमा करतोय. बॅटिंग करत असताना तेजस शेलारला तुम्ही पाहता. वेगावरती स्वारस्याला गोलंदाज धर्मेंद्र तुम्ही पाहताय. मधरच्या मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये त्यांनी केली आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतो आतापर्यंत चांगला क्रिकेट टीम एमडी स्पोर्ट्स कोसले संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती खरं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मधरच्या मध्ये दोन्ही बॅटर आता लेफ्टी तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनला बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बराच काळ वाट पाहिली म्हणजे तेजस शेलारनं, परंतु आता त्याच्या बॅट पण बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आलाय. षटकाराच्या साथीने टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 27. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा स्टंटच्या मागून खेळाडू पुढे आला आणि आता एक चांगला जेल स्वीकारत असताना तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने षटकार ठोकलाय तो तेजस शेलार. बॅक टू द डग आउट. संघ बांधला जातो भूमी 11 कुंदे. खर तर भूमी त्यांच्या कन्याचं नाव आहे असे आमचे भूषणदादा रोहणे यांचा शुभागमन होतोय. मदरच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. खर तर एक लेजंड खेळाडू आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम कुंदे संघासाठी त्याचा आपण नेहमीच पाहिलाय आणि आता संघाला गरज धावत पडत ते मदरच्या आतमध्ये पोहोचलेत. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 27 धाबा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 बारगस असताना पहिल्या बॉलवरती दुहेरी, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती बॅटर बाद झालाय आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय भूषण रोहणे यांना तुम्ही पाहू शकता. गोलंदाज धर्मेंद्र चांगली गोलंदाजी करत असताना. सर वासुदेव अधिकचा वेळ खर्च करू नका, वेळ तुम्ही जास्त घेताय. अंतिम सामना तुम्ही पाहताय मद्रास मध्ये 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज धर्मेंद्र यावेळेस मात्र फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला.
आणि यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय भूषण रोहने यांना देखील परतावं लागेल माघारी फलंदाज बाद 27 धावा. टू गो. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मध्ये दाखल होतोय नेट नंबर 7 वरती ऋषी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय शीर्ष बीट झाले परंतु थर्मॅनचा खेळाडू पुढे सरकला. इथे संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा होत्या. तदनंतर आपण पाहिलं मैदानात मध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळलं महेंद्रनं. त्याने धावा खर्च केला 5 आणि सलग 3 बॅटर त्याने बाद केलं. आणि तदनंतर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा महेंद्रच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना धर्मेंद्र देखील आता चांगली कामगिरी करतोय. एक षटकार जरूर आला परंतु तो डगमगला नाहीये. मैदानात 2 विकेट त्यांनी संपादित केल्या. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केले. अजून एक धक्का लागेल टीम कुंदे संघाला. फलंदाज बाद. मच 27 धावा. विघ्नेश धावफलकावरती धावा आतापर्यंत 27. 6 चेंडूच्या खेळात शिल्लक या मॅच मध्ये पाहायचं इतकंच जा. भूमी 11 कुंदे संघ जे मात्र बॅटिंग करतात कुठपर्यंत आता मजल मारतील. मैदानावरती तुम्ही पाहताय डावकर आताचा बॅटर अजून उभा आहे. भूषण शेलारला तुम्ही पाहताय जो मात्र 6 चेंडू फेस करेल. परंतु आता गोलंदाजी बारवरती गोलंदाज कोणता सज्ज होतोय ते देखील पाहावं लागेल. पांडुरंग येतात गोलंदाजी बारवरती. पांडुरंगला तुम्ही पाहू शकता. पांडुरंगला आता रंग भरायचेत या शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये. कारण धावसंख्येला ज्या प्रकारे आळा घातलाय त्याच प्रकारे आता धावसंख्येला पुन्हा एकदा आकार लावण्याचं काम आता पांडुरंगला करायचंय. परंतु समोर भूषण शेलार आता दाखल होतोय. सामोरचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पांडुरंग सज्ज होत असताना राऊंड द विकेट. पांडुरंगचा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचला. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. टीमची टोटल तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती मी म्हणेन आक्रमण सडमलाय पांडुरंगच्या अगेन्स्ट बॅटर भूषण. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये घेतला. क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिंगला काय येतोय पाहायचंय. 4 धावा. षटकार दुसऱ्या बॉलवरती चौकार. 10 धावा इथे वसूल केला. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 37. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना भूषण शेलारला तुम्ही पाहता. याच खेळासाठी तो ओळखला जातो. जेव्हा जेव्हा संघ अडचणी असतो भूमी 11 कुंदे त्यावेळेस मैदानामध्ये धावून येतो. आणि आता तुम्ही पाहताय भूषणच्या बॅटमधून 2 मोठे फटके या 10 धावा त्याने इथे वसूल केल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये किती धावा आतापर्यंत जमा करतोय मैदानामध्ये भूषण ते देखील पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आधी आला. राईट आर्म राऊंड द विकेट ने. परंतु आता अँगल त्याने चेंज केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ने. पांडुरंगला तुम्ही पाहताय जो मात्र सज्ज झालाय आणि 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करतोय. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय. मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पांडुरंगच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला घेतलाय. पुन्हा एकदा चांगला फटका बाहेर मिळतोय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. संघर्ष करत होता टीम भूमी 11 कुंदे संघ. परंतु भूषणने सांगितलंय अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही. कारण शांत बसायला
मी काही कुंदे गावाचा संत नाही. षटकार. षटकार आलाय भूषणच्या पाठमधून. भूषणचा जर खेळ आवडला असेल तर टाळा पाहायला हरकत नाही. तिथे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. अशा मोक्याच्या निर्णयाक्षणी इथे मात्र भूषणच्या पाठमधून षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि म्हणून तर म्हटलं जातं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कशाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर मैदानाच्या आतमध्ये 4 अक्षराची मेहनत केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि आता जखमी बाग मैदानाच्या आतमध्ये डरकाळी पडत असताना त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल चालला डिपॅको स्कोरर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार. या 4 धाब्याच्या साथीला टीमची टोटल भरपूर बेगाने पुढे सरकत असताना जिंदगी का रास्ता कभी ऐसा नहीं होता बिना संघर्ष किया यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े छीने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तुम्ही पाहिला टीम भूमी 11 कुंदे संघाचा. आणि फलंदाज भूषणच्या बॅटमधून हा शेवट देखील गोड केलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा षटकार आलाय. आणि या 6 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 53 धाबा. आणि ज्यावेळेस बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे दुसऱ्या डावामध्ये त्यावेळेस 54 धाबाचं लक्षाचा पाठलाग करावा लागेल. 3 षटकामध्ये धाबा फक्त आणि फक्त 27 होत्या. परंतु 4थ्या षटकाच्या अंती एका षटकामध्ये धाबा खर्च केल्या तब्बल 26. आणि यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. आणि आता तुम्ही समीकरण पाहू शकता 53 बनल्या गेल्या. 54 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्ही पाहता.
54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. संध्याकाळच्या वातावरणामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न आणि मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये खेळाडू तेजस पोहोचला, त्याने झेल स्वीकारला आणि आता पहिल्या बॉल वरती मैदान सोडावं लागतंय. बॅट्समन विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये 30 धावांची खेळी याच विघ्नेश गोतर्रेने केली होती आणि आता तोच विघ्नेश मैदान सोडतोय. दबिंग खेळाडू मैदानाच्या मध्ये संघाचा सेनापती वासुदेव भोईर आता दाखल होता. खर तर तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झालाय. प्रेशर आहे मी म्हणेन विघ्नेश वरती आणि तो बाद झाला आणि आता त्याने मैदान सोडला. 54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक होता, आता 23 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 54 धावांची गरज. गोरदास तयार होता. भूषण फुलटॉस होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि बॉल चालला. यावेळेस मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि 1+4 असा नशिबाचा पंजा. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धावा. यस पंच आता चेक करायला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे की नो बॉल आहे, यावरती चर्चा होणार. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेलाय. पहिल्या बॉलवरती फक्त बाद झाला, परंतु लगेच लाईन भरकटलाय. गोरदास भूषण शेलार आणि इथे मात्र चेंडू फेकलाय. वाईट आहे की नो आहे आपण चेक करू. तिसरे पंच आमचे चेक करतील. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि या सेक्टरच्या स्वरूपात या 5 धाबा इथे मिळतील आणि 5 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना करताना मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल, कारण सुरुवात झाली आहे आता धाबांची. श्री गणेश होत असताना टीम एमडी स्पोर्ट्स कोसले संघाचं अकाउंट इथे ओपन झाला. गोरदास भूषण शेलार सज्ज होत आहे. राईट नंबर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला. यस दुखापत झाली आहे का पाहावा लागेल. खर तर भूषणला देखील चेहऱ्यावरती चेंडू इथे मात्र आदळला होता. वासुदेवच्या देखील चेंडू चेहऱ्यावरती आदळला. पाण्याची गरज आहे का वासुदेव? पाणी हवं असेल तर मागणी करायचं आणि नॉट बॉल. 2 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केल्या गोरदास भूषणनं. चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या मध्ये होत असताना स्वतः संघ नायक वासुदेवला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी तो दाखल झालाय. पहिला धक्का लवकर लागला. पहिल्या बॉल वरती फरदा बाद झाला आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर सज्ज होतोय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅकडोर करायचं होतं. इथे मात्र धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 चेंडू आतापर्यंत फेकले गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकण्यात आले, ज्यामध्ये एक मात्र व्हाईट बॉल होता, परंतु आता कमबॅक करत असताना गोलंदाज भूषण शेलारला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी मध्याच्या तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा वासुदेव. 2 खेळाडू तटीयार सर्कलच्या बाहेर. तेजसला तुम्ही पाहता मिड विकेटला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. पंच सहमत आहे की नाही पाहावं लागेल. या मॅच मध्ये खर तर इथे आता मैदान सोडतोय का त्यावेळेस वासुदेव भोईर काय घडणार, या मॅच मध्ये काय बिघडणार ते देखील आपल्याला पाहायचं. फलंदाज बाद. मोठा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम एमडी स्पोर्ट्स कोसले संघाला, कारण या मॅचची गोल्डन विकेट वासुदेव बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नेट नंबर 4 वरती आता धर्मेंद्र दाखल होतोय. या 5 मध्ये तुम्ही पाहता 5 धावा धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडल्या गेल्या आणि त्यानंतर आता धाव बनत नाही. खर तर चिंतेचं वातावरण आता खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 2 सलामीर फलंदाज ते मात्र बाद झालेत. मैदानाच्या मध्ये धर्मेंद्र यावेळेस मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. या पुन्हा एकदा चांगल्या छोटीची सांगता होत असताना भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय भूषण झेलाच्या माध्यमातून. खर तर प्रचंड गतीने हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. 5 ते 6 पावलांचा रनअप तुम्हाला पाहायला मिळेल आणि आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी टीम भूमी 11 कुंदे संघाच्या माध्यमातून. धर्मेंद्र दाखल होतोय मैदानावरती. अजूनही महेंद्र गोतर्रे उभा आहे. ही जमेची बाजू आहे टीम कोस्टे संघासाठी. आज दिवसभर केलेली मेहनत या संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणारा. ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, षटकार. So much ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे संगीत कानावरती येतात ना, त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते शरीरामध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत डीजे नागेशच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. डीजे नागेश जे मात्र शहापूरचे आहेत, परंतु भरपूर चांगला संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल. क्रिकेट विथ संगीत हे समीकरण नेहमीच तुम्हाला ऐकायला मिळेल. हा षटकार आलाय, शेवट गोड केलाय. मी म्हणेन बॅट्समन धर्मेंद्रनं त्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक आलाय. धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती धाबा 1 वर 11. 11 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 54 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 18 चेंडू आणि 43 धाबांची गरज. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. विनोद चांगला फटका पार मिळतोय. ऑन साइडला घेतला, लॉंग ऑनला बॉल झाला. डीप मध्ये मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. चौकार. स्थापन हिंदवी स्वराज्य आपला सुरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताज हजारे झुकवतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत ज्या व्यक्तिमत्वामुळे खर तर दाराला तुळस तर मंदिराला कळस सुरक्षित द्या असे महाराष्ट्राचे अर्धदैवत यांचं संगीत आपण ऐकतोय. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पहिल्या बॉलवर ते बैद्राने चौकार जरूर रोखला. विनोद चागेच परतो आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मधाच्या पदे विरोध. धावफलक आतापर्यंत 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद सज्ज होतोय. चांगला फटका पार मिळतोय. बी शेप मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना थक्कर बैठे मंजर के मुसाफिर, क्या मजा है रोने में. अरे बड़े बड़े आंधी तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. षटकार. ठोकला. दुसरा बॉल आपण पाहतोय निर्धावाला. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार आलाय. एक तेरी ते एक मेरी हे समीकरण तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये. महेंद्र गोतरण्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. या 6 धावा भरपूर महत्वाच्या होत्या टीम कोसळे संघासाठी. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. मिड विकेटला खेचलाय. एक सिंगल तरी ते एक पडली. दुसरीचा प्रयत्न होईल का. 2 धाबा मैदानाच्या मध्ये भरपूर बेगाने एक पडला गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अंसो. आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक भरपूर बेगाने पुढे जात असताना धावफलकावरती आतापर्यंत धाबा 23 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. गरज या मॅच मध्ये 54 धाबांची. त्याच धाबाचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर दाखल झाले. परंतु मैदानावरती महेंद्रचा बल्ला बोलतोय ही जमेची बाजू आहे. महेंद्रचा बल्ला इथे मात्र बोलणे जरूर आहे टीम कोसळे संघासाठी, कारण आतापर्यंत धावफलक 23 धाबा.
अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून ओव्हर द बॉलर हिट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर महेंद्रच्या बॅटमधून येतोय षटकार. एकोणतीस धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहताय या मॅच मध्ये कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. आणि आता लढाबाला गेल्या मॅच मध्ये कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय पहिल्या षटकाच्या अंती धाबा फक्त आणि फक्त आपण पाहिल्या 11, परंतु या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी महेंद्र गोतरण्याच्या बॅटमधून या धाबा तुम्ही पाहताय. धाबा येत आहे टीम कोसळे संघासाठी. गरज होती टीम कोसळे संघाला धाबांची कारण 54 धाबाचं लक्ष पार करायचं तर आता टॉप गिअरवरती बॅटिंग करायचं. याच अनुषंगाने मधल्या मध्ये महेंद्र गोतरण्याचा बल्ला बोलतोय. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार अंपायर सिग्नल षटकार. धाबा खर्च केल्या विनोदनं पहिल्या षटकाच्या अंती धाबा खर्च केल्या भूषण ते म्हणजे 11 धाव फलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत टीमची टोटल 35 35 धाबा इथे बनल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 19 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण तुम्ही पाहताय आता चेंज होत असताना मी आधीच म्हटलं होतं जरी इथे मात्र बॅटर बाद झालाय वासुदेव, जरी इथे मात्र परंतु बाद झालाय विघ्नेश, परंतु मैदानावरती महेंद्र गोतरणे अजून उभा आहे. ही जमेची बाजू आहे टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे संघासाठी. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 12 चेंडू मध्ये 35 बनल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 19 बनतील का हा प्रश्न आता उभा झालाय कारण कल्याण ग्रामीणचे 2 ताकदवर टीम मैदानामध्ये खेळत असताना एका बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसळे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भूमी 11 कुंदे. या 2 टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा मोठा कुंभमेळा तुम्ही पाहताय या केजीपीएलच्या ग्राउंड वरती क्रिकेटची जत्रा तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या खेळाने आम्हाला वेट लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने आम्हाला तुमच्यासारखा मित्र परिवार निवडून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुमचा आमचा परिचय नसताना आपल्याला परिचय निवडून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. पहिला बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय व्हाईट बॉल फेकलाय. षटक क्रमांक 3 सज्ज होतोय गोलंदाज सदानंद. तुम्ही पाहताय स्वतः संघनायक आता सज्ज होतोय. 12 चेंडू मध्ये गरज होती 19 धाबांची. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक 18 धाबांची गरज. अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही धाबांचा तोटा बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. हा येतोय चौकार. सदानंद सज्ज होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न अंडरआर्म बॉक्स स्टाईलने इथे फटका घेतला. ऑन साईडला बळवलाय बॉल. एक सिंगल येथे मिळते. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा तुम्ही पाहताय. आतापर्यंत या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर चांगली बॅटिंग केल्या महेंद्रनं आणि धावफलक पुढे सरकत असताना 54 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची टोटल तुम्ही पाहताय फलकावरती आतापर्यंत 41. 41 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. सदानंद सज्ज होतोय. पुन्हा एकदा समोर महेंद्र गोतरणे. भन्नाट वेग तुम्हाला बाहेर मिळेल. तेच थरार गोलंदाजी तुम्ही पाहता. टप्पा पडला भरदा वेग बॉल मात्र निघून चाललाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना आणि म्हणून तर म्हटलं जातं युही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चेड़ों से कैसा बनाती है आशिया और बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाहीयेत त्यावेळेस तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा यस फलंदाज बाद. यावेळेस तुम्ही पाहताय मैदान सोडलंय महेंद्रनं कारण आता एक मोठा धक्का लागलाय टीम कोसळे संघाला. सामना इथून टर्न होईल का? या मॅच ची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. परंतु या मॅच मध्ये काय घडणार काय घडणार काय बिघडणार येणारे काही चेंडू सांगू जातील.
खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आता 13 धाबाची गरज. 9 बॉल मध्ये 13 बनवायच्या टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे संघाला, तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स कोणते संघाला या धाबा रोखायच्या. यस पंच 3 चेंडूचा खेळ संपूर्ण झाला. माफी असावी, चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्यामुळे आम्ही देखील तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला त्यामुळे आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 धाबाची गरज. पंचाचा अचूक लक्ष. पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर भरपूर चांगला खेळ मैदानाच्या मध्ये सदानंदच्या माध्यमातून नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होता. मनीष चांगला फटका मार मिळतो. गोपणी सारखी बॅट फिरवली, डीप मध्ये संकेत पोहोचला, त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू लावण्याचा प्रयत्न झालाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न मी म्हणेन, परंतु धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. तिसरा धाबा एकवटण्याचा प्रयत्न होता आणि या 3 धाबा येथे एकवटल्या गेल्या. 3 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक होता, 13 धाबांची गरज. 3 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 10 धाबाची गरज. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक गेली ती म्हणजे मदरच्या मध्ये बॅट्समन धर्मेंद्रकडे. एक षटकार धर्मेंद्रच्या बॅट मध्ये आपण पाहिला, तोच खेळाडू आता सज्ज होता. 3 धाबा इथे मिळाल्या. गोलंदाज सदानंद खोदून काढण्याचा प्रयत्न होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, ब्लॉकरचा चेंडू फेकण्यात आला. एक सिंगल इथे मितीया, टीमची टोटल पुढे सरकेल. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 45 धाबा इथे बनल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये गरज 9 धाबांची. यस पंच चेक करायचं, गोंधळाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला, त्यामुळे तिसरं पंच आमचे आणि आमचे आयोजन कमिटी उदय नक्कीच कंट्रोल रूम मध्ये सज्ज होतील आणि चेक करतील नक्की काय घडलंय का बिघडलंय. गोरदाज इथे मात्र चांगले गोरदाची गरज असताना ऍक्शन त्यांची चांगली आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 9 धाबाची गरज आहे. गोरदाज सज्ज होतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. गोरदाची मार्क वरती रोशन घायाल आता सज्ज होतोय. समोर धर्मेंद्र हा खेळाडू तुम्ही पाहू शकता. 6 चेंडू मध्ये गरज 9 धाबा रोखायच्या. या अनुषंगाने रोशन आता दाखल होतोय या मॅच मध्ये. रोशनचा पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मिळतील का? हो मिळतील देखील. 2 धाबा भरपूर वेगाने इथे मात्र एकपटल्या गेल्या. धर्मेंद्र आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मनीषचं मी कौतुक करेल ज्या वेगाने त्याने 2 धाबा एकवटल्या आणि या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 7 धाबांची गरज माहिती आहे. इथे मात्र धर्मेंद्रला सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटची लाईफलाईन त्याने वाचवलं. क्रिकेटची लाईफलाईन इथे त्यांनी मात्र चॉईस केली आहे आणि 2 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय.
2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 7 धाब्याची गरज. गोलंदाज रोशन घायाळ पहिल्या ओव्हरवरती 2 धाबा 1 पडल्यात. 5 बॉल 7. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर 1 पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का? फरदच बाद. मैदान सोडावा लागेल. या मॅच मध्ये मनीषला गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झालाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय संघर्ष तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. कारण सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्ही पाहताय. क्रिकेट की तरह रंग बदलणारा क्रिकेट बीच मैदान के अंदर चलता बा दोस्तों. 2 ताकदवर टीम कल्याण ग्रामीणचे तुम्ही पाहू शकता. एका बाजूला भूमी 11 कुंदे तर दुसऱ्या बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसले. या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्ही पाहताय. छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत आणि महायुद्धाला आता प्रारंभ झालाय. कारण तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये ही क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर दिवसभर केलेली मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणार आहेत. जर इथून तुम्ही हा सामना जिंकताय तर या स्पर्धेची एखादी ट्रॉफी तुम्ही इथून जिंकताय. परंतु जर इथून मात्र परास्त झाले तर घरच्या दिशेला तुम्हाला जावं लागेल. हाती काही लागणार नाहीये आणि त्यासाठी मदरच्या आतमध्ये संघर्ष आता वाढलाय. कारण आपण पाहतोय शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 6 धाबाची गरज या मॅच मध्ये. एक सिंगल धाबी ती 1 पडली. परंतु दुसरीचा प्रयत्न फसला मनीषचा. त्याने आता मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. साईला तुम्ही पाहताय संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू आता मैदानात दाखल होतोय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायचा यात अनुषंगाने तो दाखल झालाय. मोकाच्या निर्णयाने फरक मनीष बाद झालाय आणि म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा रनवे रिदम मध्ये अडथळा. खर तर मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. रोशन गाळला तुम्ही पाहताय जो मात्र गोलंदाजी करतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अजूनही 6 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटन पॅडच्या मध्ये बॉल चालला स्थिर हातामध्ये आणि आता मैदान सोडावं लागेल साईला. या मॅच मधून आता तुम्ही पाहता सामना इथे रंग बदलत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 धाबाची गरज. अशाच प्रकारचे सामने कित्येक वेळा जिंकले टीम कोसळे संघानं. अशाच प्रकारचे सामने जिंकले किती वेळा टीम कुंदे संघानं. परंतु या मैदानावरती आज संघर्ष कोणाचा असणार? विजयाचा झेंडा कोण काढणार? घरच्या दिशेला कोणाला इथे मात्र जावं लागेल? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला संध्याकाळच्या या सत्रामध्ये मिळतील. येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 6 धाबाची गरज. संध्याकाळच्या वातावरणामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. सज्ज झालेत पंच, सज्ज झाले स्कोरर, सज्ज झालेत इथे मात्र युटीसी लाईव्ह टीम. निमित्त फक्त एकच केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पर्व पहिलं तुम्ही एन्जॉय करताय. क्वार्टर फायनलची मॅच शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगलाय. शेवटच्या बॉलपर्यंत येणार या शंका नाहीये. कारण कल्याण ग्रामीणचे 2 ताकदवर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्ही पाहू शकता. आणि म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किया यहाँ पर कोई मान नहीं होता. अरे जब तक न पड़े चिन्ह होतड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल येते मैदिया. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 5 धावांची गरज. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो एक दिन इतिहास रचता है. इतिहास आज कोण इथे मात्र रचणार या मैदानावरती? कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं छत्रपती अंकरपाडा संघ जो मात्र पुढे सरकलाय. परंतु आजचा दिवस कोण गाजवणार? या मॅच मध्ये वर्चस्व कोण निर्माण करणार? हा सामना आपल्या खिशात घालून कोण जाणार? याचं उत्तर तुम्हाला येणारे 3 बॉल सांगून जातील. 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रोशन घायाळ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला बेधून बॉल मात्र डीप मध्ये चाललाय. डीप मध्ये खेळाडू त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. हा चेंडू सोडलाय की मॅच सोडलाय टीम कुंदे संघाच्या खेळाडूनं? कारण बॉल बाउंड लाईनच्या बाहेर आणि समीकरण येऊन ठेपलाय. येणारे आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक 1 धाबाची गरज. तेजस शेलारला तुम्ही पाहताय नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. झेल स्वीकारायचा प्रयत्न जर झाला असता तर चेंडू अडला देखील असता. काही धावा इथे वाचू शकल्या असत्या. जरी 2 धावा गेल्या असत्या तरी देखील एका चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावाची गरज असते. परंतु आता सामना इव्हन ठेपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 1 धावाची गरज. पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टर्न टू टर्न से नहीं रहता है.
क्योंकि उसे विश्वास उस टनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. इथे विश्वास ठेवला धर्मेंद्रने स्वतःच्या खांद्यावरती आणि हा चौकार ठोकला. एका धाब्याची गरज, गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मोठा विजय संपादित करत असताना टीम तुम्ही पाहता एमटी स्पोर्ट्स कोसळे अभिनंदन, सुनीलजी दळवी साहेब अभिनंदन टीम कोसळे. परंतु आपण देऊया शुभेच्छा टीम भूमी 11 कुंदे संघांना. हा सामना भरपूर चांगला रंगला या मैदानावरती आणि या मागचा मार्ग मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचू दिले या मागचा मार्ग मॅच. ज्याने टॉप गिअर वरती बॅटिंग केली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली केली, बॅटिंग करत असताना ज्याच्या